महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा MNCचा जो CNE किंवा CPDचा 150 पॉईंटचा जो क्रायटेरिया आहे, त्याच्या रिलेटेड सध्या खूप साऱ्या कॅन्डिडेटमध्ये डाऊट आहे. ते कन्फ्युजन खूप जास्त क्रिएट झालं आहे. त्याच्यामध्ये काही जण म्हणतात सर 150 पॉईंटचा क्रायटेरिया नाही, तसा काही रूलच नाही. काही जण म्हणत आहे तर मग कोणाला आहे, कधीपर्यंत पॉईंट क्रिएट करायचे किंवा कधीपर्यंत जमा करायचे. काही जण म्हणतात सर 10 पॉईंटलाच होतं, 1 पॉईंटलाच होतं. काही जण म्हणतात गरजच नाही CNEची. ठीक आहे. काही जण म्हणतात तर मग ते 150 पॉईंट करायचे तर कोण करायचे, कुणाला लागू आहे तो नियम. मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवला होता, पण इतका डिटेल नाही. तर आता मी एकदा डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करतो. हे 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही एकत्र करताय, त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होते. आणि त्यात आणखीन एक रिझन म्हणजे जी चुकीची किंवा अर्धवट इन्फॉर्मेशन जे कोणी फॉरवर्ड करतायत, त्यांनी एकदा CNEचं किंवा MNCचं सर्क्युलर एकदा प्रॉपर रीड करा. स्वतःचे डाऊट क्लिअर करा, त्याच्यानंतर फॉरवर्ड करा. तुम्ही अर्धवट इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करताय, त्याच्यामुळे आणखीन जास्त डाऊट क्लिअर होतोय. सर्क्युलर तुम्हाला पाहिजे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे मिळून जाईल. किंवा MNCच्या साईटवर जा, तिथून डाउनलोड करा. एकदा ते प्रॉपर रीड करा, स्वतःचे डाऊट क्लिअर करा आणि नंतर फॉरवर्ड करा. ठीक आहे. एकदा मी आता तुम्हाला सर्व क्लिअर करतो डाऊट, की नेमकं कोणाकोणासाठी कोणता रूल लागू होतं. सगळ्यात पहिलं की MNCचं रिन्युअल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आपलं रजिस्ट्रेशन रिन्युअल हे दर 5 वर्षानंतर करावं लागतं आणि हे सर्वांनाच करावं लागतं. हा फर्स्ट रूल. ठीक आहे. आता लास्ट झालं 2017ला झालं होतं, त्यानंतर 2022ला झालं होतं, आता 2027ला होणार आहे. ठीक आहे. दर 5 वर्षानंतर रिन्युअल करावं लागतं सर्वांनाच. ठीक आहे. हे कधीच्याही पासआउट असो, 2022चे असेल त्यालाही करावं लागेल, 23चे, 24चे, 25, 26चा जरी असेल, कधीचाही असेल, सर्वांना 2027ला रिन्युअल करावं लागतं. ठीक आहे. ते तुमचं रजिस्ट्रेशन झालं तिथून पुढे 5 वर्ष काउंट करत नाहीत. त्यांचं फिक्स आहे. 17, 22, आता 27 हे दर 5 वर्षानंतर ते रिन्युअल करतात फिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशनपासून 5 वर्षाचा विषय नाही आहे. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट हा क्लिअर झाला, की दर 5 वर्षानं रिन्युअल सर्वांना करायचं आहे. ओके, 2027मध्ये करायचं आहे. आता राहिला 150 पॉईंटचा क्रायटेरिया. 150 पॉईंट कोणाला लागतील आणि कोणाला नाही लागणार? बघा, ज्यांचं 2022ला रिन्युअल झालं होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचं कुठलं एज्युकेशन झालं नाही, काही झालं नाही, आता 2027ला रिन्युअल करायचे, तर त्यांना 150 पॉईंट लागतात. MNCचं प्रॉपर सर्क्युलर आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे त्यांनी. कंपल्सरी सांगितले करावंच लागेल, नाही केलं तर तुम्हाला ते कोर्टाचा पण रेफरन्स दिला आहे त्यांनी, अवमान समजण्यात येईल. जर तुम्ही नाही केलं तर ते रिन्युअल करता येणार नाही, त्याला तुम्ही जबाबदार राहताल. ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केले. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याच्यात डाऊट नाही की असा नियमच नाही, हे नाही, ते नाही. ठीक आहे. त्यांनी लेटर काढले म्हणजे काय असं टाईमपास म्हणून लेटर काढलेलं नाही त्यांनी. ठीक आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे ऑफिशियली सांगितलं ना, की तुम्हाला कंपल्सरी 150 पॉईंट पाहिजे रिन्युअल 27ला. ठीक आहे. आता कोणाला पाहिजे? ज्यांचं 22ला रिन्युअल झालं होतं, आता 2027ला रिन्युअल करायचं आहे. मधामध्ये तुमचं एज्युकेशन वगैरे काही नाही. आता CNE CPD काही एज्युकेशनचा पार्ट आहे. समजा तुम्ही जॉब करताय, तर तुम्हाला ते एज्युकेशनमध्ये राहण्यासाठी किंवा तुम्ही अपडेटेड राहण्यासाठी तो CNE आहे. तर तुम्ही 22च्या नंतर ते 27पर्यंत ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला ते CNE करून तुम्हाला ते 150 पॉईंट जमा करायचे तर. ठीक आहे. हा फर्स्ट रूल. समजा आता जे कोणी 22च्या नंतर ज्यांचं एज्युकेशन झालं आहे किंवा जे ऑलरेडी एज्युकेशनमध्ये होते, कुठं MSc झालं आहे, BSc झालं आहे, पोस्ट BSc जे काही झाले त्यांचं, ठीक आहे, त्यांना करावं लागणार नाही, कारण ते ऑलरेडी एज्युकेशनमध्येच होते. ठीक आहे. ज्यांचं 22च्या नंतर झाले त्यांना ते लागणार नाही रूल. त्यांना कधी लागेल? 27च्या नंतर पुढल्या 5 वर्षामध्ये जर त्यांचं पुन्हा एज्युकेशन त्यांना लागेल पुन्हा नंतर. ठीक आहे. पण त्यांना नाही लागणार, ज्यांचं ऑलरेडी 22च्या नंतर एज्युकेशन वगैरे झालं त्यांना नाही लागणार. ठीक आहे. आता 150 पॉईंट तर लागतील. ठीक आहे. बाकी सर्वांना ज्यांचं झालं नाही एज्युकेशन त्यांना 2022 ते 27मध्ये 150 पॉईंट तुम्हाला कलेक्ट करायचेच आहेत, कंपल्सरी आहे. आता जे कोणी म्हणतात कॅन्डिडेट की बाबा तसा रूलच नाही, रिन्युअल आत्ता पण होतं, हे होतं, ते होतं, 10च पॉईंट लागतात, हेच लागतात. ठीक आहे. नीट वाचा. त्याच्यामध्ये ते का लागतात आणि कुणाला लागतात? एक तर तुम्ही 27चा रिन्युअल आत्ता करू शकत नाही. तुम्ही जर आत्ता रिन्युअल करताय, रिन्युअल झालं, मी करून दिलं किंवा मी केलं रिन्युअल, पॉईंटच लागत नाहीत, हे होत नाही. हा रूल 2022च्या नंतर आहे. 2022च्या रिन्युअलच्या वेळेस हा 150 पॉईंटचा रूल नव्हता. 2022च्या वेळेस हा क्रायटेरिया नव्हता 150 पॉईंटचा. त्याच्यामुळे त्यावेळेस ते 10 पॉईंटवर वगैरे होऊन जातं. तेवढे पॉईंट सगळ्यांच्या अकाउंटला आहेत. ठीक आहे. त्यावेळेस नव्हता. ह्याचा अर्थ असा नाही की 27ला पण राहणार नाही रूल. त्यांनी काढले ना ऑफिशियल लेटर, त्यांनी सांगितले ना की 27ला लागणार आहेत, तर ते कंपल्सरी लागणार आहेत. त्याच्यामुळे 22चा क्रायटेरिया तुम्ही नका पकडू 27ला, की बाबा लागलेच नाही, लागतच नाही, तसा नियमच नाही, हे नाही, ते नाही. त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केले 27ला 150 पॉईंट लागणार आहेत, तर लागणार आहेत. ठीक आहे. आता काही जण म्हणतात की मी आता केलं रिन्युअल, पॉईंटच लागले नाहीत. ते का लागले नाहीत? ज्या लोकांनी 2022चंच रिन्युअल केलं नाही. काही कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांना माहीतच नाही किंवा ज्यांनी केलंच नाही किंवा लक्षच दिलं नाही, त्यांनी 2022मध्ये रिन्युअलच केलं नाही. मग आत्ता जर तुम्ही लॉग इन करून बघितलं, तुमचे अकाउंट लॉग इन करून बघा, असे कॅन्डिडेट ज्यांनी 2022ला रिन्युअलच केलं नव्हतं, त्यांचं रिन्युअल प्रोफाईलमध्ये जा, रजिस्ट्रेशन लॉग इन करा. लॉग इन केल्यास लेफ्ट साईडला तुम्हाला रिन्युअल प्रोफाईल म्हणून ऑप्शन दिसेल. रिन्युअल प्रोफाईलवर क्लिक करा.
त्याच्यानंतर तुम्हाला तिथे इनकम्प्लीट म्हणून दिसतील, 3 कॉलम दिसतील. पहिलं एज्युकेशन, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर रिन्युअल, हे 3 ऑप्शन दिसतील. पहिले 2 इनकम्प्लीट दिसतील जर तुम्ही 2022ला रिन्युअल केलं नसेल तर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग रिन्युअल होतं ते. मग ते कोणासाठी आहे, की ज्यांनी 2022लाच रिन्युअल केलं नव्हतं, त्यावेळेस तसा क्रायटेरिया नव्हता 150 पॉईंटचा. मग त्यांना 150 पॉईंट लागणार नाहीत आत्ता, कारण तुम्ही ते 2022चं मागचं रिन्युअल करताय. मग काही प्रॉब्लेम नाही, त्याला 5 मिनिट लागतील. तुमच्या मोबाईलमध्ये बी तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन करा, तुमचे डिटेल्स भरा तिथं, एज्युकेशनच्या, एक्सपिरियन्सच्या, तुम्ही कुठे जॉब करताय, काय जे असेल ते. लगेच त्याच्या खाली हे 2 स्टेज कंप्लीट केल्या तुम्ही, की त्याच्यानंतर रिन्युअलची लिंक ॲक्टिव्हेट होईल. रिन्युअल करा, 500-600 रुपये समथिंग काहीतरी फीस लागते त्याची, आणि तुमचं रिन्युअल होऊन जाईल. 5 मिनिटाचं काम आहे, ठीक आहे. मग त्या बेसवर हे नका म्हणू की तसा नियमच नाही, रूलच नाही, 10 पॉईंट लागत नाहीत, काहीच लागत नाहीत, डायरेक्ट रिन्युअल होतं, हे होतं. ते नीट प्रॉपर आधी बघा तुम्ही काय करताय. तुम्ही 2022चं रिन्युअल करताय, ज्यांनी कोणी केलं नसेल, जे आता ज्यांनी केलं आहे ना, आणि पॉईंट लागलेच नाही, मला 10च पॉईंट लागले, लागतच नाही 150 पॉईंट, असा नियमच नाही. ते 2022चं रिन्युअल करताय तुम्ही, ठीक आहे. आत्ता कारण तुम्ही ते मागचंच केलं नव्हतं त्याच्यामुळं, आणि त्यावेळेस हा 150 पॉईंटचा रूल नव्हता त्याच्यामुळं ते रिन्युअल होत आहे मागचं, ठीक आहे. आता 2027ला रिन्युअल सर्वांनाच करायचे, तर त्यावेळेस 150 पॉईंट लागतीलच. ज्यावेळेस तुम्ही आता हे मागचं केलं ते झालं 2022पर्यंत. आता 2022 ते 2027 ह्या पिरियडमध्ये तुम्हाला 150 पॉईंट कलेक्ट करायचे तर, ठीक आहे. आता जे कोणी म्हणते मी करून देतो किंवा डायरेक्ट मी करतो, काय असा रूलच नाही, हे नाही, ठीक आहे. 2027 रिन्युअल तुम्ही आत्ता करता का? तुमची रिन्युअल स्लिप आता तुम्ही काढून बघा, त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी 2027 आहे, ठीक आहे. तुम्ही काय 2027चं रिन्युअल करत नाही आहे, तुम्ही 2022चं जे जुनं रिन्युअल होतं ते आहे, त्याच्यामध्ये व्हॅलिडिटी आहे 2027पर्यंत. 2027पर्यंतच तुमचं ते व्हॅलिड राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं जे कोणी अर्धवट इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करताय पुढे, किंवा तसा पॉईंटच नाही, क्रायटेरियाच नाही, डायरेक्ट रिन्युअल होतं, हे होतं, ते होतं, ते तुम्ही 2022चं बोलताय, ठीक आहे. किंवा ज्यांनी 2022चंच रिन्युअल केलं नाही, ते आत्ता करताय आणि सांगताय की तसा क्रायटेरियाच नाही, हे नाही, ते नाही, ठीक आहे. पण ते 2027मध्ये चालणार नाही. 2022ला तो 150 पॉईंटचा रूल नव्हता, त्याच्यामुळे ते होतं. 2027ला तसं होणार नाही, ठीक आहे. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर राहिला आता हे एज्युकेशनवाल्यांचा आणि याचा, ठीक आहे. तर ते पण मी सांगितलं की 2022च्या नंतर जर तुमचं काही एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही. तुम्हाला ते आता सध्या कसं आहे, आणखीन पण MNCनं बऱ्यापैकी कॅन्डिडेटचं समजा PB झालं आहे, MSc झालं आहे, आणखीन पण ते अकाउंटला पॉईंट दाखवत नाही आहे, शो करत नाही आहे पॉईंट अजून पण एज्युकेशनचे. होईल, हळूहळू ते अपडेट होतील, त्यांना मेल वगैरे करावं लागतील, त्यावेळेस बघू आपण काय होतं, ठीक आहे. मी पण त्यांना मेल केलेला आहे, त्यांचा काय रिप्लाय त्या ह्याच्यावर बघू. पण तसं त्याचं प्रॉपर सर्क्युलर आहे, त्याच्यामध्ये तसं मेन्शन आहे की बाबा, मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये ते सर्क्युलरमध्ये टाकलेलं आहे की ज्यांचं एज्युकेशन झालं त्यांना एज्युकेशनचे पॉईंट मिळतील, प्रॉपर त्याच्यामध्ये मेन्शन आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ, आहे भरपूर वेळ, आणखीन 2027 आहे. आता हे 150 पॉईंट गोळा करायला आता इतके लोक गडबड करतायत, हे करतायत की सर 150 पॉईंट तुम्हाला एकदाच करायचे नाही, आत्ताच करायचे नाहीत, 2027मध्ये पाहिजे, तोपर्यंत करायचे तर, ठीक आहे. आत्ताच्या आत्ता 150 करायचे नाही आहेत तुम्हाला एकाच वर्षात, ह्याच वर्षात, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या सिटीमध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस CNE अटेंड करा आणि त्यावेळेस ते पॉईंट कंप्लीट करा. बाकी मी CNEचं जे काही अपडेट येत राहतं, नवीन हे राहतील, शेड्यूल येत राहील, ते मी ग्रुपवर टाकतो. बाकी आता जे राहिलं पॉईंट रिलेटेड, हां, आणखीन कॅन्डिडेटचा काही डाऊट आहे की काही कॅन्डिडेटला ते पॉईंटच कुठं दिसत आहेत, जमा कुठं होत आहेत, ते पण कळत नाही आहे, कुठं दिसतात, किंवा कोणते CNE अटेंड केले, कोणते येणार आहेत, ठीक आहे. तर त्याच्या रिलेटेड पण मी आय थिंक 1-2 व्हिडिओ डिटेलमध्ये बनवेन मी. एक तुम्हाला पूर्ण पॉईंट कुठे दिसतील, कसे काउंट करायचे, कुठं बघायचे, तुमचे झाले किती, आधीचे किती आणि आत्ताचे किती, ठीक आहे. काही जणांना कसं आहे, अकाउंटला 30-40 पॉईंट पण दिसतात, ठीक आहे. पण ते 40 पॉईंट म्हणजे काय, ते आत्ताचे नाही 40 पॉईंट, काही तुमचे 2022च्या आधीचे पण आहेत ना, ते टोटल पॉईंट दाखवतं. रजिस्ट्रेशन लॉग इन केल्यास तिथं जे तुम्हाला पॉईंट दिसतात ना, ते टोटल पॉईंट आहेत. ते तुमचे 2022च्या नंतरचेच असतील असं नाही. तर मी ते पण व्हिडिओ बनवतो सेपरेट, की पॉईंट कसे चेक करायचे, कुठं आहेत, 22च्या नंतर कोणते आहेत तुम्हाला, कारण तुमचं 2027ला जर रिन्युअल करायचे, 2022 ते 2027 ह्या पिरियडमधलेच काउंट केले जाणार, याच्या आधीचे पॉईंट काउंट केले जात नाही. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन लॉग इन केल्या जे पॉईंट दिसतात ते टोटल पॉईंट आहेत. 40-50 जरी पॉईंट दिसत असतील कुणाला, ते काय सगळे काही नंतरचे पॉईंट नाही 2022च्या, ते आधीचे पण काही पॉईंट असतात त्याच्यामध्ये. ते मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ एक बनवेन पुढले, त्याच्यामध्ये मी दिसेल की पॉईंट कसं चेक करायचे, तुम्ही कोणते CNE केलेत, कधी केलेत, कुठं केलेत, त्याचे सर्टिफिकेट डाउनलोड करायचं, ते सर्व त्याच्यामध्ये मी दाखवतो कसं करायचं. आणि एक आहे जो ऑनलाईन पण कसं अप्लाय करायचं, एक ऑनलाईन आहे फ्री CNE 5 पॉईंटचं, तर ते पण मी लाईव्ह करून दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदा तुम्हाला, की स्टेप बाय स्टेप कसं करायचं, त्याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनेल, लाईव्ह CNE कसा अटेंड करायचा त्याचा, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, जॉईन करून तिथं विचारा. बाकी मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेन. ओके.